बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये सभा झाली। जम्मू काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील, वेळ दूर नाही असे ते म्हणाले। त्याला राज्याचा दर्जा परत मिळेल, तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि मंत्र्यांसोबत शेअर करू शकता। पीएम मोदी पुढे म्हणाले की जम्मू काश्मीरमध्ये दशकानंतरही पहिलीच निवडणूक आहे जेव्हा दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, सीमेपलीकडून गोळीबार असे कोणतेही मुद्दे नाहीत। त्यावेळी माता वैष्णोदेवी यात्रा असो की अमरनाथ यात्रा असो, ती सुरक्षितपणे कशी पार पाडावी याबाबत चिंता होती, असे पंतप्रधान म्हणाले। आज परिस्थिती बदलली आहे, आज येथे विकास होत असून विश्वासही वाढत आहे। इथे प्रत्येक कोपऱ्यात एकच प्रतिध्वनी ऐकू येत आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार। पंतप्रधान पुढे म्हणाले की काँग्रेस म्हणते की राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा आहे। राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही आणि राहणारही नाही। भाजपचा जन्म होण्यापूर्वीपासून राम मंदिराचा संघर्ष सुरू होता। राम मंदिराचा संघर्ष 500 वर्ष जुना आहे, तेव्हा निवडणुकांचा मागमूसही नव्हता। आता जम्मू काश्मीरमध्ये शाळा जाळल्या जात नाहीत, तर शाळा सजवल्या जातात। आता इथे एम्स बांधली जात आहेत, IIMs बांधली जात आहेत। आता आधुनिक बोगदे, आधुनिक रुंद रस्ते, उत्कृष्ट रेल्वे प्रवास हे जम्मू काश्मीरचे नशीब ठरत आहे। जम्मू असो वा काश्मीर, आता येथे विक्रमी संख्येने पर्यटक आणि भाविक येऊ लागले आहेत। इथल्या अनेक पिढ्यांनी हे स्वप्न पाहिलं आहे आणि मी तुम्हाला हमी देतो की तुमचे स्वप्न मोदींचा संकल्प आहे, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं। भाजपने यंदा 400 पार असा नारा दिला आहे। त्यांनी 400 जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर शरसंधान साधलं। विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती असल्याचंही गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे। दरम्यान गजानन कीर्तिकर पुढे बोलताना म्हणाले, अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात सुरू असलेली ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खाजगीत मान्य करतात, असेही त्यांनी म्हटले आहे। गजानन कीर्तिकर म्हणाले की शिवसेनेत मला 57 वर्षे झाली, पण मी कधी लबाडी किंवा कपट कारस्थान केलं नाही। भाजप ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर करत आहे ते योग्य नाही। अमोल आणि मी एकाच घरात राहतो, आम्ही भोजनाच्या टेबलावर एकत्र असतो, मात्र तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमवेत राहणार असल्यानं मी विरोधात प्रचार करणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चाललेली शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भलत्याच दिशेला वळवली, हा बदल मला मान्य नव्हता। उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध राहिलेले नाहीत, ते योग्य प्रकारे संवाद ठेवत नव्हते, त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांनी उठाव करताच त्यांच्या समवेत गेलो। गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांनी त्यांच्याच गटातील नेते रामदास कदम यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता। दरम्यान शिंदे गटातही भाजप आपल्या खासदारांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही कीर्तिकरांनी केला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं। तसेच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असा संदेश देखील दिला होता। यामुळे आता महायुतीची ताकद वाढली असून राज ठाकरे यांचे फोटो लावून महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू आहे। शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे। या मतदारसंघात प्रचाराचा धडाका दोन्ही उमेदवारांकडून सुरू असल्याचं दिसून येत आहे। त्यातच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे सुनेत्रा पवार यांना त्याचा फायदा होईल। यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकांवर आता राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील राज्यातील जागा वाटपात 1 किंवा 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली। जागा वाटपाच्या चर्चा मी करू शकत नाही, त्यापेक्षा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं। मुंबईत जी कामे झाली त्याचे श्रेय उद्धव ठाकरे हे करून दाखवले म्हणून घेतात, मग जे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे। तर मुंबई पालिका हाती असतानाही शहराचा विकास झालेला नाही, त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही केला आहे। दरम्यान आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की आदित्य ठाकरे गिरणी कामगार झोपडपट्टीतील प्रश्नांवर काहीही बोलले नाहीत, त्यांना मुंबईचे प्रश्न संस्कृती याची जाण आहे का, त्यांनी मुंबईसाठी काय केले असा सवाल शेलारांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना उपस्थित केला आहे।
उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांबरोबर गद्दारी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्यामुळेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार आमच्यासोबत आले असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या अहंकारामुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांनी बालहट्ट करत 2019 मध्ये 151चा नारा दिला होता. त्यावेळी आम्हाला विचारलं होतं का, ती गद्दारी नव्हती का, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या 2 जागा सुटल्या आहेत. दोन्ही जागी काँग्रेसला उमेदवार सापडत नाही. त्यामुळे पराभव होणाऱ्या जागा काँग्रेसच्या गळ्यात मारल्या गेल्या अशी भावना काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. दरम्यान मंगळवारी मावियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मोबाईलवरून उत्तर मुंबईसाठी तयारी करत असलेले उद्धव सेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्याशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंचा संवाद करून दिला. त्यात पाटोलेंनी घोसाळकरांना पंजावर लढण्याची ऑफर दिली. ती नाकारून ही जागा काँग्रेसने उद्धव सेनेला सोडावी अशी विनंती घोसाळकरांनी पाटोलेंना केली. मवियात अंतिम जागा वाटप घोषित झालं. 45 ठिकाणी उमेदवारांची घोषणा सुद्धा झाली आहे. पण काँग्रेसला 2 जागांवर मजबूत उमेदवारच सापडत नाहीये, म्हणून शोधाशोध सुरू आहे. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सुटली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी बंडाची तयारी केली होती. पण दिल्लीतून दमबाजी होताच बंड गुंडाळलं. गुरुवारी त्या म्हणाल्या की जागा वाटपाबाबत आमच्या नेत्यांनी कडक भूमिका घेतलेली नाही. अर्थातच त्याचा प्रचारावर परिणाम होणार नाही. अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला पवार नाव पाहून मतदान करण्याचा केलेल्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार यात फरक असल्याचंही ते म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मतदारांना पवार नाव पाहून मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा रंगली असताना शरद पवार यांनी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक असल्याचंही स्पष्ट केलं. माझी निवडणूक अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो, माझ्या कुटुंबातील बाकीचे घटक लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पवारांनाच मतदान करा यामध्ये काही चुकीचं नाही, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे. अजित पवारांनी सुनेला निवडून द्या म्हणताच शरद पवारांनी मूळ पवारांचा मुद्दा उपस्थित करत टोला लगावला आहे. दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात. माझी निवडणूक असो, अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो, आमच्या कुटुंबातले घटक असतात. त्यामुळे अजित पवार जे म्हणाले की त्यांच्यावेळी प्रचाराला कोणी गेलं नाही, ते खरं नाही. लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात, लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात. माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत त्यांचे व्यवसाय हे सगळ्यांना माहीत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन करत लीड कमी मिळेल, तेथे विकास निधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मतदारांना केला आहे. महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र त्यापूर्वीच राणे कुटुंबाने इथे प्रचाराला सुरुवात केल्याचं चित्र आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. यावेळी नितेश राणे बोलत होते. वडिलांच्या प्रचारासाठी थेट मुलगा मैदानात उतरल्याचं यावेळी पाहायला मिळालं. ते म्हणाले की जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर असतील तेव्हा 80 ते 85% मतदान आपल्यालाच करायचं आहे. यावेळी नितेश राणे म्हणाले, सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबवली तीच यंत्रणा आता लावा. येत्या 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेतला जाणार आहे. मला हवं तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका. नारायण राणे यांचा विजय मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असे नितेश राणे मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले. यावेळी नारायण राणे यांनी मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लोकांना घाई असल्याचं विधान केलं. ते म्हणाले, उमेदवार जाहीर होण्याआधीच दिवस कमी राहिल्यानं आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदींच्या बाजूनं वन साईड मतदान करण्याची लोकांना विनंती या मेळाव्यातून करतोय असं राणेंनी सांगितलं. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो अशी घाई लोकांना झाली आहे, असेही नारायण राणे म्हणाले. मथुरेच्या खासदार आणि लोकसभा उमेदवार हेमा मालिनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हेमा मालिनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला शेतकऱ्यांसोबत गव्हाची कापणी करताना दिसत आहेत. हेमा मालिनी गुरुवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी बलदेव विधानसभेच्या गडी गोहनपूर गावात प्रचार करत होत्या. त्याचवेळी गव्हाच्या कापणीची वेळ असल्याने अनेक महिला शेतकरी त्यांच्या शेतात कापणी करत होत्या. हेमा मालिनी त्यांना भेटायला शेतात गेल्या. त्यांना त्यांची तब्येत विचारली. यानंतर मतदान करण्याचं आवाहन करून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.
हेमा मालिनी यांनीही गहू कापतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, मेरो ब्रज लगे मोहे जग तय प्यारो. खासदार हेमा मालिनी गडी गोहनपूरच्या शेतात पोहोचल्या आणि तिथे गहू काढणाऱ्या महिलांशी चर्चा केली. हेमा मालिनी यांनी महिलांकडून केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महिलांना सांगितलं की केंद्रातील मोदी सरकारनं नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. महिलांशी बोलल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्याकडून विडा घेतला आणि त्यानंतर त्यांच्यासमवेत गव्हाच्या पिकाची कापणी सुरू केली. हेमा मालिनी गव्हाचे पीक काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या पिवळी साडी नेसून गव्हाच्या शेतात उभ्या आहेत आणि त्यांच्या हातात कापलेले गहू आणि विळा आहे. याशिवाय काही शेतकरी महिलाही शेजारी उभ्या आहेत. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्याचं जवळपास निश्चित झालंय. परंतु अजूनही शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मतदान एका महिन्यावर येऊन ठेपलं असताना देखील उमेदवारांचा पेच अद्यापही कायम आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी स्तंभपूजन करून प्रचार देखील सुरू केला आहे. तर एमआयएम पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं. तर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर करत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करत जिल्ह्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात लोकसभेचे एवढे राजकीय वातावरण तापलेले असताना शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही, हे विशेष. शिंदे यांच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे, कन्नडचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, विनोद पाटील हेही इच्छुक आहेत. शिंदेंच्या सेनेकडून हर्षवर्धन जाधवांच्या नावाची देखील चाचणी मागच्या आठवड्यात झाली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन जाधव यांना वर्षा बंगल्यावर बोलवत रात्री 2 वाजता पाऊण तास चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु नेमके दोघांमधील चर्चेतील तपशील अद्यापही समोर आलेला नाही.